साताऱ्यातील माणीमध्ये ढगफुटीसारखा पावसामुळे गावातील अनेक घरांमध्ये शिरलं पाणी। पूजा खेडकरच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। पूजा खेडकरला आज यूपीएससीच्या याचिकेवर उत्तर द्यावं लागणार। पुण्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात मनसे करणार आंदोलन। हडपसर मेट्रोसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक। काँग्रेसची पुण्यात पुन्हा एकदा होणार महत्त्वाची बैठक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 30 सप्टेंबरला बैठक। पक्षातील बड्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये घेतला जाणार आढावा। काँग्रेसचे नेते राहुल गांधी 5 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। राज्यभरातील सामाजिक संघटनांसोबत बैठकीचं आयोजन। 30 सप्टेंबर 1 ऑक्टोबरला मवियाच्या बैठकीचं आयोजन। उद्धव ठाकरे शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये होणार बैठका। बैठकीत जागा वाटपावर अंतिम चर्चा केली जाणार। नालासोपारा बावशेतपाडा इथं पावसामुळे कोसळली दरड। घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। लातूर जिल्ह्यातील मुरुड गावात ढगफुटीसारखा पाऊस। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल। पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात। पावसामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान। जळगाव जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी। 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच। पावसामुळे शेतकरी सापडला संकटात। पिंपरी चिंचवडमध्ये पावसाची संततधार सुरूच। पुणे हवामान विभागाच्या वतीने अतिवृष्टीचा इशारा। अमरावतीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता। आमदार सुलभा खोडके राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेश। प्रशांत शितोळे दौंड विधानसभेतून लढण्यासाठी इच्छुक। प्रशांत शितोळेंकडून जयंत पाटलांकडे उमेदवारीची मागणी। प्रशांत शितोळे सुप्रिया सुळेंचे विश्वासू असल्याची माहिती। युवा सेना सचिव दीपेश म्हात्रेंना जीवे मारण्याची धमकी। सोशल मीडियावर दीपेश म्हात्रेंना धमकी। दीपेश म्हात्रे यांचं पोलीस आयुक्तांना पत्र। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।